कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी कराडच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे आणि सुनावणी सुरू झालेली आहे केस कोर्टामध्ये। वाल्मिक कराडच्या वकिलांचा सध्या युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत असं तपास अधिकाऱ्यांकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांकडून करण्यात आला आहे आणि हत्येचा सहभाग तपासण्यासाठी 15 दिवसांची कोठडी पुरेशी होती। वाल्मिक कराडच्या वकिलांनी हा युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला आहे। सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी कराडच्या वकिलांकडून करण्यात आलेली आहे। कराडनं कोणत्या चौकशीमध्ये सहकार्य केलं नाही ते सांगा असा सवाल कराडच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। तर आतापर्यंत या सुनावणीमध्ये काय काय झालेलं आहे ते आपण पाहताय। हत्येचा सहभाग तपासायचा आहे, 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या। तपास अधिकाऱ्यांनी केस कोर्टापुढे ही मागणी केलेली आहे। वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून कोर्टामध्ये देण्यात आली आहे। देशाबाहेर आणि परदेशात मालमत्ता जमवलेली आहे का तपासायचा आहे। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये कराडचा तपास करायचा आहे असं तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। कराडच्या सांगण्यावरून घुले अवादा कंपनीच्या कार्यालयामध्ये गेला। 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि ग्रामस्थांसोबत वाद झाला।